अग्निशामक दल भरती 2025 जाहिरात तर्फा अग्निशामक दल भरतीचा कोर्स 6 महिन्याचा त्याचे फॉर्म भरणे चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 15 ऑगस्ट 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलांसाठी हा कोर्स या ठिकाणी चालू आहे। तर याचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास पाहिजे 45%। तर 45% जर तुम्हाला 10वी मध्ये असेल तर तुम्हाला हा अग्निशामकचा कोर्स आपल्याला करता येणार आहे, लक्षात ठेवा। आणि या कोर्सचे काय काय यामध्ये तुम्हाला फायदा भेटणार आहे, त्याचबरोबर हा कोर्स करण्यासाठी किती रुपये आपल्याला लागणार आहे, कागदपत्र यामध्ये काय लागणार आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, यामध्ये पेपरचा अभ्यासक्रम वगैरे काय असणार आहे, निवड प्रक्रिया यामध्ये कशा प्रकारे असणार आहे आणि अग्निशामक दल भरतीमध्ये या कोर्समधून आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निशामक दल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। अग्निशामकचा जे विद्यार्थी मित्रांनो हा पाठ्यक्रम या ठिकाणी म्हणजे चालू आहे, म्हणजे ट्रेनिंग आपले यामध्ये असणार आहे। कोर्स आहे हा 6 महिन्याचा हा कोर्स आहे नागपूरमध्ये, ठीक आहे। तर हा कोर्स आपल्याला करावा लागते, लक्षात ठेवा। आणि याचे काय काय फायदे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर हा जो कोर्स आहे हा 6 महिन्यासाठी लक्षात ठेवा आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता आपण 10वी पास पाहिजे आणि 50% आपल्याला 10वी मध्ये पाहिजे। आणि तुम्ही जर SC ST NT VJ NT SBC OBC EWS कॅटेगरीचे असाल तर 45% आपल्याला 10वी मध्ये पाहिजे। आणि वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता, OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 पर्यंत फॉर्म भरू शकता, ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 23 पर्यंत फॉर्म भरू शकता। आणि ह्या कोर्स मध्ये आपलं जे वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 15 जून 2025 रोजी हे वय आपलं मोजलं जाणार आहे। तर हा जो कोर्स आहे हा दर 6 महिन्यांना हा कोर्स या ठिकाणी याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत असते। तर आता याचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। अग्निशामकच्या 6 महिन्याच्या कोर्ससाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि 15 ऑगस्ट हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा। तर यामध्ये जर आपण पाहिलं अग्निशामक दलचा हा जो कोर्स आहे हा 6 महिन्यासाठी असते, लक्षात ठेवा। तर याच्यासाठी आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर यामध्ये जे आहे तर सर्वात अगोदर आपल्याला यामध्ये फॉर्म भरायला लागते आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 600 रुपये फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी यामध्ये 500 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। अग्निशामक दल कोर्सची जाहिरात जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर तो ग्रुप जॉईन करून घ्या, कारण की कोणती भरती निघाली त्याची आपण जाहिरात त्याच्यावर टाकत असतो। तर पहा हा 6 महिन्यासाठी हा अग्निशामक दलचा हा कोर्स आहे। तर यामध्ये सर्वात अगोदर आपलं काय होणार आहे, सर्वात अगोदर आपले फॉर्म भरून घेतले जाणार आहे। आता फॉर्म भरून घेतल्यानंतर आपलं अग्निशामक यामध्ये काय होणार आहे, कोर्समध्ये सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। अग्निशामक दल भरती आपला 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा हा पेपर असणार आहे। आणि पासिंगचा जर विचार केला 45 मार्कावर यामध्ये आपली पासिंग असते, म्हणजे 75 मार्क आपल्याला यामध्ये भेटले पाहिजे। तर हा कोर्स करण्यासाठी जे आपण यामध्ये पेपरमध्ये या ठिकाणी पहिल्यांदा पास व्हावं लागते आपल्याला, एक लक्षात ठेवा। आणि तुम्ही पेपरमध्ये पास झाल्यानंतर आपल्याला यामध्ये उंचीचा जर विचार केला तर आपल्याला उंचीसाठी त्याचबरोबर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्याचबरोबर आपलं मेडिकलसाठी आपल्याला जे मुंबईला नेलं जाते सांताक्रूज मुंबई या ठिकाणी जे अग्निशामकची त्या ठिकाणी अकॅडमी आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्या ठिकाणी आपल्याला जे त्या ठिकाणी फक्त आपली उंची त्या ठिकाणी मोजली जाते, छाती मोजली जाते आणि त्याचबरोबर आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी न्यावं लागते। तुम्ही जर मेडिकल सर्टिफिकेट नेलं समजा आपल्या तालुक्याच्या ठिकाणून म्हणा किंवा जिल्ह्याच्या ठिकाणून म्हणा, सरकारी दवाखान्यामधून, तर त्या ठिकाणी न्यावं लागते ते मेडिकल सर्टिफिकेट। त्या ठिकाणी नेलं नाही तर आपल्याला रिजेक्ट सुद्धा त्या ठिकाणी केला जाऊ शकते, लक्षात ठेवा। तर आपल्याला तिथं नेल्यानंतर सांताक्रूज मुंबई अकॅडमीमध्ये आपल्याला नेल्यानंतर त्या ठिकाणी आपली उंची घेतल्या जाते 165 सेंटीमीटर आपली उंची पाहिजे, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, वजन 50 किलोच्या वरता आपलं यामध्ये असलं पाहिजे। आणि यामध्ये आपल्याला बोनस मार्क्स सुद्धा
भेटते एक लक्षात ठेवा। 100च मार्काचा आपला यामध्ये पेपर असणार आहे अग्निशामक दल भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर आपली जर उंची 165 ते 168 सेंटीमीटर असली तर 5 मार्क बोनस भेटणार आहे। आणि आपली जर उंची या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल 183 सेंटीमीटर पेक्षा जास्त जर आपली उंची असेल तर आपल्याला 10 मार्क या ठिकाणी भेटते। जसजशी उंची आपली या ठिकाणी जास्त असली तसे आपल्याला मार्क जास्त भेटते। आणि त्याचबरोबर छाती जर आपली जास्त असेल तर समजा 6 सेंटीमीटर, समजा 181 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे। आणि यापेक्षा जर आपली 6 सेंटीमीटर जास्त असेल तर 5 मार्क भेटते। 7 सेंटीमीटर जास्त असली तर 6 मार्क। त्याचबरोबर 11 सेंटीमीटर जास्त असेल तर 10 मार्क। अशा प्रकारे आपल्याला यामध्ये मार्क भेटते। त्याचबरोबर वाहन चालवण्याचा परवाना असेल तर त्याच्यासाठी 2 मार्क भेटते। त्याचबरोबर LME चे 2 मार्क, CME चे 3 मार्क आणि NCC जर असेल A सर्टिफिकेट 1 मार्क, B सर्टिफिकेट 2 मार्क आणि C सर्टिफिकेट 3 मार्क। आणि त्याचबरोबर सिव्हिल डिफेन्स कोर्स असेल तर 2 मार्क भेटते। होमगार्ड प्रशिक्षण झालं असेल तर 2 मार्क आपल्याला भेटते। त्यानंतर यामध्ये अतिरिक्त शैक्षणिक पात्रता तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला 2 मार्क भेटते आणि ग्रॅज्युएशन असाल तर तुम्हाला 3 मार्क यामध्ये भेटते। आणि खेळासाठी यामध्ये आंतरशाळा असेल तर 2 मार्क, जिल्हा स्तरावर 3 मार्क, राष्ट्र स्तरावर 5 मार्क। अशा प्रकारे यामध्ये बोनस मार्क्स आपल्याला भेटते। तर हे जेवढं पण आपलं या क्रायटेरियामध्ये बसतो आपण ते सर्व आपल्याला न्यायाचं आहे या ठिकाणी एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर 100 मार्काचा या ठिकाणी आपला पेपर घेतला जाते, ज्यामध्ये जनरल नॉलेज झालं, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी झालं, त्याचबरोबर मराठी व्याकरण झालं, इंग्रजी ग्रामर झालं। आणि हे 50 मार्क हे बोनस राहते। 50 मार्कासाठी हे बोनस राहते, मी तुम्हाला सांगितलं। अशा प्रकारे आपला पेपर घेतला जाते आणि पेपर घेतल्यानंतर मेरिट त्या ठिकाणी लागते। तर मेरिटमध्ये जर ज्या विद्यार्थी मित्रांनो आपलं नाव आलं तर आपल्याला जे प्रशिक्षण करण्यासाठी जावं लागते आणि हा 6 महिन्याचा प्रशिक्षण असते। जसं पोलीस भरती म्हणा, आर्मी भरती म्हणा, यांचं जसं ट्रेनिंग असते तसंच जे विद्यार्थी मित्रांनो अग्निशामकचं ह्या 6 महिन्यासाठी आपलं ट्रेनिंग घेतलं जाते नागपूरमध्ये। तर अशा प्रकारे आपलं त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं जाते। हा कोर्स आपला 6 महिन्यासाठी असते एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे आपल्याला हा कोर्स करावा लागते एक लक्षात ठेवा 6 महिन्यासाठी। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो खर्च आपल्याला किती लागणार आहे हा कोर्स करण्यासाठी तर ते मी तुम्हाला सांगून देतो। पहा, तुम्हाला प्रशिक्षण शुल्क 13,000 लागणार आहे। त्याचबरोबर निवास खर्च आपल्याला 50 ते 70 रुपये प्रतिदिन लागणार आहे। ट्रेनिंग एम्युनिटीचे 2,000 रुपये लागणार आहे आणि भोजन खर्चासाठी अंदाजे 300 रुपये प्रतिदिन लागणार आहे। गणवेश व इतर साहित्यासाठी 10,000 रुपये आपल्याला लागणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की 80-90 हजार रुपये हा कोर्स करण्यासाठी आपल्याला लागते एक लक्षात ठेवा। ठीक आहे, एवढे पैसे आपल्याला लागते कोर्स करण्यासाठी। आता ह्या कोर्सचा आपला फायदा काय आहे एक लक्षात ठेवा। तर या कोर्स जर आपण हा 6 महिन्याचा अग्निशामक प्रशिक्षण आपण पाठ्यक्रम हा 6 महिन्याचा कोर्स केला तर आपल्याला फायदा कोणता यामध्ये असणार आहे। तर पहा, जे मुंबई महानगरपालिकेची जी अग्निशामकची जी भरती आहे तर ते भरती सोडून, त्या भरतीमध्ये तो कोर्स लागत नाही, पण ते भरती सोडून बाकीचे जेवढ्या पण महानगरपालिका आहे तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स लागते फॉर्म भरताना। हा कोर्स जर नसेल तर आपल्याला फॉर्म भरता येत नाही एक लक्षात ठेवा अग्निशामक दल भरतीमध्ये। एक उदाहरण तुम्हाला देतो। आता सध्याच्या कंडिशनला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरती निघाली आहे, त्यामध्ये अग्निशामक दलची भरती आहे। अग्निशामकची 138 जागा त्यामध्ये आहे। फॉर्म भरणे चालूच आहे। 15 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर त्यामध्ये आपण 10वी पासही पाहिजे आणि त्याचबरोबर हा 6 महिन्याचा आपल्याजवळ अग्निशामकचा प्रशिक्षण आपल्याजवळ पाहिजे, म्हणजे हा कोर्स पाहिजे तरच आपल्याला फॉर्म भरता येते, अन्यथा आपल्याला फॉर्म भरता येणार नाही। तर हा फायदा आहे। बाकीचे जेवढ्या पण महानगरपालिका आहे, ज्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण महानगरपालिका आहे तर त्यामध्ये हा कोर्स जे विद्यार्थी मित्रांनो कंपल्सरी, हा कोर्स नसेल तर फॉर्म भरता येत नाही। 10वी पास प्लस हा कोर्स पाहिजे। ठीक आहे, तर अशी जे संपूर्ण प्रोसेस आहे आणि तुम्हाला 80-90 हजार रुपये कोर्स करण्यासाठी हा लागणार आहे। तर ही ज्यांना सुद्धा हा कोर्स करायचा असेल तर करू शकता। फॉर्म भरणे चालूच आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। याच्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय